जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि तसंच रवी राणाजी आपले आमदारकीचाही राजीनामा देतील। तो राजीनामा मी देण्यास तयार आहे। त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं की त्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ असं फक्त मला लेखी द्यावं। अमरावती की राजनीति इन दिनों तीखे बयानों और सियासी जुबानी जंग से गर्मा गई है। पूर्व सांसद नवनीत राणा ने महाविकास आघाड़ी और अमरावती के सांसद बलवंत वानखेड़े पर सीधा निशाना साधते हुए कहा था, अगर बलवंत वानखेड़े ईवीएम पर सवाल उठा रहे हैं तो उन्हें पहले अपना इस्तीफा देना चाहिए। हमारे विधायक रवि राणा भी इस्तीफा देंगे और फिर बैलेट पेपर से चुनाव करवा लें। जे महाविकास आघाडीला ईव्हीएम वर जे ऑब्जेक्शन आहे त्यांना माझं आव्हान आहे की अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि तसंच रवी राणाजी आपले आमदारकीचाही राजीनामा देतील आणि तेही सुद्धा बॅलेटवर करावं। मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची, लोकसभामध्ये एवढे सीट आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती। आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर, निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही। एवढा जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि आमचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाच बॅलेटवर आपले मतदान। राणा के इस चुनौतीपूर्ण बयान का जवाब देते हुए सांसद बलवंत वानखेड़े ने पलटवार किया। उन्होंने कहा, मैं इस्तीफा देने के लिए तैयार हूं, लेकिन पहले नवनीत राणा चुनाव आयोग से ये लिखवा कर लाएं कि अब देश में चुनाव केवल बैलेट पेपर से होंगे। भारतीय जनता पार्टीच्या विश्वनेत्या, राष्ट्रीय नेत्या आदरणीय नवनीतजी राणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवा, हे चॅलेंज, हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे। त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखी पत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे, पोटनिवडणूक, ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं। आणि त्यांनी ज्यावेळेस म्हटलं, म्हणजे नवनीत राणाजींनी ज्यावेळेस मला म्हटलं आज, उद्या, परवा, केव्हाही, कितीही वाजता तो राजीनामा मी देण्यास तयार आहे। त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं। फक्त जे मी माझी अट सांगितली ती एकच अट की त्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ असं फक्त मला लेखी द्यावं। इस बार पलटवार से अमरावती की सियासी फिजा में हलचल मच गई है। जहां एक तरफ जनता इस बयानबाजी को मनोरंजन के तौर पर देख रही है, वहीं दूसरी ओर इस बात पर चर्चा तेज हो गई है कि क्या चुनाव आयोग इस मुद्दे पर कोई कदम उठाएगा। फिलहाल राजनीति के इस खेल ने नेताओं के बजाय जनता के बीच दिलचस्पी बढ़ा दी है। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज़ फर्स्ट।